नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि खूप दिवसापासून वाट पाहणाऱ्या अर्जदारांनी सुटकेचा निश्वास सोडला। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ऑनलाईन 16 सप्टेंबर 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्याची सविस्तरपणे माहिती घेऊया। या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्न गटानुसार एकूण किती घरे आहेत, तसेच योजनानुसार एकूण किती घरे आहेत, या लॉटरीमध्ये एकूण 3 योजना जाहीर केलेल्या आहेत, या लॉटरीचं संक्षिप्त वेळापत्रक काय असणार आहे, उत्पन्न गट आणि त्याबद्दल कोणता पुरावा द्यावा लागणार आहे आणि म्हाडा सोडतीच्या दृष्टिकोनातून अनामत रक्कम भरणा आणि ती परताव्यासाठी संपर्क तसेच आणि इतर महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। अखेर वर्षभरानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत प्रसिद्ध करण्यात आली। या सोडतीमध्ये एकूण 2030 घरांसाठी सदनिकांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हाडा मुंबईची ही 2030 घरांसाठीची लॉटरी आहे, ही अखेर वर्षभरानंतर प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी खूप सारे अर्जदार या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत होते। या लॉटरीमधील घरे ही अँटोफिल, वडाळा, विक्रोळी, malaड, गोरेगाव, त्यानंतर कुर्ला, बोरिवली, अंधेरी, सांताक्रूज, चेंबूर, गोरेगाव, मुलुंड, ओशिवारा, भायखळा, त्याच्यानंतर माझगाव, वरळी मुंबई आणि दादर पश्चिम या ठिकाणी ही घरे विखुरलेली आहेत। या लॉटरीमधील उत्पन्न गटानुसार एकूण किती घरे आहेत, आता त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया। या लॉटरीमधील 2030 घरे ही जरी असली तरी ही घरे सर्व उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। उत्पन्न गटानुसार एकूण उपलब्ध घरे अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच EWS गटासाठी एकूण 359 घरे उपलब्ध आहेत। अल्प उत्पन्न गट LIG यासाठी एकूण 627 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। मध्यम उत्पन्न गट MIG यांच्यासाठी 768 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। तसेच उच्च उत्पन्न गट HIG यासाठी एकूण 276 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। अशा प्रकारे या लॉटरीमध्ये एकूण 2030 घरे ही सोडतीसाठी असणार आहेत। तसेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये एकूण 3 योजना सादर करण्यात आलेल्या आहेत। या अगोदरच्या लॉटरीमध्ये 4 योजना असायच्या, पण या लॉटरीमध्ये एकूण फक्त 3च योजना सादर केलेल्या आहेत। यामध्ये पहिली योजना म्हणजे नव्याने बांधकाम चालू असलेल्या सदनिका, यामध्ये एकूण 1327 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। तसेच विकास नियंत्रण नियमावली 33.5 आणि 7 व 58 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त झालेल्या सदनिकांचा यामध्ये एकूण 370 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि विखुरलेली एकूण 333 घरे आहेत। विखुरलेली एकूण 333 घरे म्हणजे या अगोदरच्या लॉटरीमध्ये उरलेली घरे। मुंबई मंडळाअंतर्गत विखुरलेल्या व वेगवेगळ्या ठिकाणी असलेली या सदनिका आहेत, ज्या सदनिका या अगोदरच्या निघालेल्या लॉटरीमध्ये विक्री झालेल्या नाहीत, या सदनिकांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। आता आपण या लॉटरीचं संक्षिप्त वेळापत्रक काय आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुरुवात, दिनांक व वेळ 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। अनामत रक्कम भरण्याचा दिनांक व वेळ दिनांक 9 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ हा 4 सप्टेंबर 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, RTGS, NEFT द्वारे जर ऑनलाईन रक्कम भरणार असाल तर यासाठी शेवटचा दिनांक हा 4 सप्टेंबर 2023 रात्री 11:59 आहे। तसेच सोडतीमध्ये प्राप्त झालेल्या अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ ही 9 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजताही प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यानंतर पहिली प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन दावे किंवा काही हरकती असेल किंवा काही दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठीचा अंतिम दिनांक व वेळ हा 10 सप्टेंबर 2024 दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे। सोडतीसाठी जे अर्जदार पात्र होतील त्यांच्या स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ 11 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ही यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तसेच या सोडतीचा
या सोडतीचा निकाल व ही सोडत दिनांक व वेळ 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे. तसेच सोडतीचं ठिकाण हे आत्तापर्यंत निश्चित करण्यात आलेलं नाही, पण सोडतीचं ठिकाण हे नंतर जाहिरात करण्यात येईल. या लॉटरीचे वेळापत्रक पाहिल्यानंतर आता आपण उत्पन्न मर्यादा तसेच उत्पन्न गट आणि त्याबाबत कोणता पुरावा द्यावा याबद्दलची माहिती घेऊया. काही दिवस अगोदर या लॉटरीमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदारांना खूप मोठा संभ्रम होता की उत्पन्नाचा पुरावा हा कोणता किंवा कोणत्या वर्षासाठीचा द्यावा लागणार आहे. तर तो आता आपण पाहून घेऊया. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पती पत्नी या दोघांची मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाची उत्पन्न स्रोताबाबतची कागदपत्रे, दाखले किंवा पुरावे किंवा प्रतिज्ञापत्र किंवा वेतन प्रमाणपत्र इत्यादी ग्राह्य धरली जाणार नाहीत. अर्जदार पती पत्नी दोघांचे उत्पन्न असल्यास वर्किंग स्टेटस बोथ असे निवडून दोघांचे उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक ते पुरावे अपलोड करावे लागतील. अर्ज सादर करताना उत्पन्नाचे पुरावे चुकीचे किंवा दोघांचे उत्पन्न असताना देखील एकाचे उत्पन्न दाखवल्यास निदर्शनास आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली सर्व रक्कम समपहरण करून सदनिका मंडळाच्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता आपण उत्पन्न मर्यादा काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. अत्यल्प उत्पन्न गट इकॉनॉमिक विकर सेक्शन म्हणजेच EWS यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 6 लाखापर्यंत असायला पाहिजे. यानंतर अल्प उत्पन्न गट लोअर इन्कम ग्रुप यासाठीचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 9 लाखापर्यंत असलं पाहिजे, 6 लाखाच्या वर आणि 9 लाखाच्या आतमध्ये. यानंतर मध्यम उत्पन्न गट या उत्पन्न गटाचं मध्यम उत्पन्न गट मिडल इन्कम ग्रुप यासाठीचं वार्षिक उत्पन्न हे 9 लाखाच्या वरती आणि 12 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. उच्च उत्पन्न गट हायर इन्कम ग्रुप यासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा दिलेली नाही. तसेच या ठिकाणी एक टीपसुद्धा दिलेली आहे. उपरोक्त 4 ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ही अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ही अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. तसेच मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती ही मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकते. आता आपण सोडतीच्या अनुषंगाने अधिकृत संपर्क व संकेतस्थळ याबद्दलची माहिती घेऊया. कारण खूप वेळा या अगोदर म्हाडाकडून ही माहिती दिली जात असे, पण यावरती फोन न लागणे किंवा यासोबत संपर्क होत नसायचा. पण आता म्हाडाकडून प्रत्येक व्यक्तीचं नाव, त्यांचा ईमेल ID आणि नंबर, मोबाईल क्रमांक हा दिलेला आहे. अर्ज करण्यासाठी म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ हे housing.mahada.gov.in तसेच www.mahada.gov.in. जर मोबाईल ॲपद्वारे करणार असाल तर म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम हे मोबाईल ॲप आहे. म्हाडाचा हेल्पलाईन क्रमांक 24/7 हा अवेलेबल असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तो 02269468100 असा आहे. तर फक्त अनामत रक्कम भरणा व परताव्यासंबंधीच्या सुविधेकरता मोबाईल क्रमांक व ईमेल ID म्हाडाकडून हे जे अनामत रक्कम आणि परताव्या करण्यासाठी हे जे संपर्क क्रमांक दिलेला आहे किंवा हे एक नवीन विभाग किंवा नवीन सेक्शन ओपन करण्यात आलेलं आहे, हे अत्यंत उपयुक्त आहे. कारण अनामत रक्कम ह्या लॉटरी झाल्यानंतर सुद्धा खूप वेळानंतर सुद्धा अर्जदारांना त्या मिळत नाहीत. त्यासाठी अनिल सूर्यवंशी त्यांचा मोबाईल क्रमांक 7066047212 तसेच ईमेल ID हा support.mahadamumbai.board@EASEBUZZ
.in असं आहे. यानंतर दुसरा क्रमांक म्हणजे अक्षय गायकवाड, यांचा मोबाईल क्रमांक आहे 7262003084. तसेच ईमेल आय डी हा सेमच आहे या ठिकाणी support.mahadamumbay.board@isbuzz.in. तसेच उपमुख्य अधिकारी पणन यांचा सुद्धा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे 02266405292. तसेच अर्जदारांना हेल्पलाईन व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी किंवा प्रत्यक्ष भेटण्याचे ठिकाण हे उपमुख्य अधिकारी पणन ममो यांचे कार्यालय, कार्यासन क्रमांक 11 ते 16, खोली क्रमांक 240, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई 400051. तसेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. तसेच मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे 02266405448. तसेच ही जाहिरात ही मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुंबई यांच्या मार्फत ही प्रदर्शित करण्यात आलेली आहे.